नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। आत्ता लगेच आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय, तर काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते। छोटीशी अपडेट आहे। आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। चला तर आपण सविस्तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये आपल्याला अतिमुसळधार पाऊस तर कुठे जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला। सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघितलं तर मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। पावसाचा जोर सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जास्त वाढत आहे। सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, पोंडा या काही परिसरामध्ये, राजापूरकडे देखील रात्रीच्या दरम्यान जोर थोडा जास्तच राहील। विजयदुर्ग, खारीपतन, गगनबावडा, रायपतन, राजापूर, वाडापेठ, पुरंगड, लांजा या काही परिसरामध्ये, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आज रात्रीच्या दरम्यान आहे। दुपारनंतर वातावरणामध्ये मोठा बदल राहील। माखजन, कोयना, पाटण जोरदार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय। तर गुहागर, चिपळूण, खेड, दापोली मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। प्रतापगडकडे जोर वाढलेला आहे। दिवेघर, कोरेगाव जोरदार पाऊस। रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते। दुपारनंतर या ठिकाणी वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल। रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्तच वाढत आहे। मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, जितेलावासा, शिरगाव, कोलवण, आंबेवानी, सुधागड, रोहा, नागोठाणा, काशी, देवदंडा सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता आहे। अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, शिरोली, खोपोली सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। कुसर, कर्जत, पेठ, नेरळ या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय। मुंबईकडे देखील जोरदार पावसाची शक्यता सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते। पेठ, नेरळ तसेच पनवेल, नवी मुंबई, उरण, मुंबई, वरळ, कुळेवाडा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। खिरचनवाडा, ओमवाडी हा जो काही सर्व परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये आज जबरदस्त पावसाची शक्यता आहे। मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय। ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मिरा, भाईंदर या ठिकाणी काही वेळातच जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। तर या ठिकाणी दुपारच्या दरम्यान पावसाचा जोर जबरदस्त वाढत आहे। दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर जोर जास्त वाढत आहे। खडावली, शहापूर, पिलवी, उंबरपाडा, वसई, विरार, सफाली, गोंदमल, वाडा जबरदस्त मुसळधार पावसासोबत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। परळी, कुदन, मानूर, पालघर, वायसर, तसेच या ठिकाणी बोईसर, वाणगाव, कासाकोट हा जो सर्व काही परिसर आहे, अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। आणि नाशिकच्या काही भागांमध्ये जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते। वणी, चोपूल हा जो काही परिसर आहे, मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। तसंच हा जो काही परिसर आहे, सटाणा, देवळा, चांदवड जोरदार पाऊस, कळवण, दोधांबे, वणी जोरदार पावसाची शक्यता आहे। जोपूल, ओझर, नाशिक, लाडाची, हरसूळ हा जो सर्व परिसर आहे, मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते। त्र्यंबक, वाडीवार, मुंडेगाव, इगतपुरी, खोडाला, सनवाडा, परळी, वाडा सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। आज दुपारच्या दरम्यान दुपारनंतर तर मालेगावकडे देखील जोरदार पाऊस राहील। मनमाड, येवला या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय। आणि मित्रांनो, या ठिकाणी पावसाचा जोर वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय। तसेच या ठिकाणी देखील पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय। जोपूल, ओझरला, सलगाव, पाटोदा, देवगाव, निफाड हा जो काही परिसर आहे, दुपारनंतर या ठिकाणी जोर जास्त वाढत आहे। नागपूर, माळसाखरे, देवगाव, मंचूर या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी जोर जास्त वाढेल। तर निमगाव, सिन्नर, वावी हा जो काही परिसर आहे, या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त वाढेल। पावसाचा जोर थोडा जास्त राहील। निमगाव, सिन्नर, वावी, सिन्नर, डोबरे, तिरडे, पांढुर्ली या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे। जास्त भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, मध्यम सरी बघायला मिळू शकते। वावी, मिरगाव, निमगाव, सिन्नर या परिसरामध्ये। अहिल्यादेवीनगरकडे जर बघितलं तर कोपरगाव, शिर्डी, पुलतांबा हा जो काही परिसर आहे, मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे। श्रीरामपूरकडे जोर जास्त राहील। संगमनेरकडे हलक्या मध्यम सरी। तसेच या ठिकाणी जर बघितलं तर राहुरी, घोडेगाव, बगूर, पाथळी या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये ढगाळ वातावरण राहील। हलक्या मध्यम सरी राहुरी, घोडेगाव, बगूर, पाथळीमध्ये बघायला मिळू शकत आहे। अहिल्यादेवीनगर, काळ्या, राळेगाव, काळा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा या सर्व काही परिसरामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे। रात्रीच्या दरम्यान मात्र जोर वाढत आहे। पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये, मंचर, चाकण, पुणे, सासवड, लोणंद, फलटण, बारामती बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे। सातारामध्ये जर बघितलं तर साताराकडे दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल। साताराच्या पश्चिमेला जोर जास्त वाढत आहे। तर दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान जोर कमी आहे मुसळधार पावसाचा। तर मेधा, वसोटपोट, सौराष्ट्र, शिशिंगेवाडी या ठिकाणी जोरदार पाऊस, बाकी भागाकडे रिमझिम पावसाची शक्यता आहे। जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही। आणि मित्रांनो, सोलापूरकडे जर बघितलं आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये
ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये इंदापूर, अकलूज, पिलीव, पंढरपूर, माहुळ, चेलगाव, सोलापूर, अक्कलकोट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते. जोर थोडा कमी आहे. जतसंख हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. सांगलीकडे सांगली, कुरुंदवाड, कुडाची अथणी, तासगाव, विटा, मायनी सर्वत्र हलक्या मध्यम सरी. कोल्हापूरमध्ये मात्र या ठिकाणी जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो. कोकण, मलकापूर, पोरोळा, संगरुळी, स्पोर्ली, कागल, बिद्री, गगनबावडा, राधानगरी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. बाकी भागाकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. आणि मित्रांनो, जबरदस्त पाऊस जोर वाढतो या ठिकाणी मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच परिसरामध्ये सायंकाळच्या दरम्यान धरण क्षेत्राकडे मध्यम स्वरूपाचा राहील. भाग बदलत जोरदार पाऊस. गंगापूर, वायजापूरकडे जोर वाढलेला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे दौलताबाद, एलोर, गुफा, देवगाव, हतनूर, कन्नड तसेच फुलंब्री, विरामगाव, पिशोर जोरदार पाऊस शक्यता आहे. सेंद्रमळी, सिपिपरी, काचोड, पाचोड मध्यम स्वरूपाचा. आणि जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जाफराबाद, समर्थनगर, हसनाबाद, दाभाडी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. बदनापूर, जालना जोर जास्त आहे. गोलापांगरी, तारगाव, पानवाडी, अंबड, ईश्वरनगर, तानवाडी, वडी, गुजरामसगाव, शोता मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे. बीड जिल्ह्याकडे जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढत आहे. बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये रात्रीच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये रात्रीचे वातावरण जर बघितले तर गेवराई, माजलगाव, बीड मध्यम स्वरूपाचा. वडवणी, खोकोर, वडवणी, तळगाव, शिरसाळ, धारूर, केजी, आळम, चौसाळा, आंबेजोगाई मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस रात्रीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आहे. आणि धाराशिवमध्ये जर बघितलं तर धाराशिवमध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. तर लातूर, औसालनंगा, शोणपाल, उदगीर, अहमदपूर, बाळापूर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे. हलक्या मध्यम सरी रिमझिम पाऊस जास्त ठिकाणी बघायला मिळू शकतोय. परळी, गंगाखेड हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. परभणीमध्ये मात्र जोर वाढत आहे. झरी, बोरी, जिंतूर, सैलू, पाथरी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. नांदेड वागळामध्ये पूर्णा, बासमत, नांदेड वागळा हा जो काही परिसर आहे, भोकर, पेठुंबरी, लोहाबुजुक, कवठा, नरसी मध्यम स्वरूपाचा आणि जोरदार पाऊस हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा या परिसरामध्ये आहे. हिंगोलीकडे जोर जास्त वाढत आहे. सप्तगाव, हिंगोली, कळमनुरी, इनापूर, खंडाळा, पुसद, औंढा, नागनाथ मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये सायंकाळच्या दरम्यान हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर नागपूरमध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. नागपूर, पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, दुर्ली, सावनेर, परशिवनी, वाघोली, कामपट्टी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. भंडारामध्ये मध्यम स्वरूपाचा. तर गोंदियामध्ये उत्तर भागाकडे जोर जास्त आहे. गोंदिया, लांजी, वारसुनी, बालाघाट मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस. साकोली, देवरी हलक्या मध्यम सरी. आणि गडचिरोलीकडे जर बघितलं तर गडचिरोलीमध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या सरी. मात्र पावसाचा जोर वाढत आहे गडचिरोलीमध्ये सायंकाळच्या दरम्यान. मार्कासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी मध्यम स्वरूपाचा. मुरुमगाव, कापसी मध्यम सरी. तसेच या ठिकाणी जोर थोडा जास्त वाढत आहे. चामोर्शी, नारोठी चौक तसेच चोरमोरा, गडचिरोली या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, बांबरगड या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. राजुरा, चंद्रपूर, भद्रपती मध्यम सरींची शक्यता आहे. आणि यवतमाळमध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. पांढरकवडा, करंजी, मोहाडा, घाटंजी, पेंढारी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा. भाग बदलत जोरदार पाऊस. रुई, दिग्रस, दारवा, नेर, यवतमाळ मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. यवतमाळपेक्षा जोर थोडा जास्त आहे वर्धा जिल्ह्यामध्ये. वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. रात्रीच्या दरम्यान जोर जास्त राहील वर्धा जिल्ह्यामध्ये. तर वर्धा, सेलू, तुळजापूर, बारबडी, जाम, समुद्रपूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडकेपणे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. देवळी, कोल्हापूरकडे देखील जोर वाढलेला आहे. आणि उत्तर भागाकडे लाडगड, वाधोना, आर्वी, तळेगाव, आष्टी, कारंजा या ठिकाणी देखील मध्यम सरींची शक्यता आहे. आणि अमरावतीमध्ये जर बघितलं तर अमरावतीमध्ये या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे. दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार असून काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. अमरावती, बादनेरा, चांदूर, धामणगाव, रेल्वे, नांदगाव, मुजरी या परिसरामध्ये. आसेगाव, अंजनगाव या परिसरामध्ये जोर थोडा कमी आहे. अचलपूर, चिखलदरा हा जो काही परिसर आहे, चिखलदरा, रसाल, धारणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. जोरदार पाऊस शक्यता आहे. अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेलारा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. पातूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील. आणि वाशिम जिल्ह्याकडे मात्र जोर वाढत आहे. मरसूळ, मालेगाव, वाशिम मध्यम स्वरूपाचा. मंगळूरपीर, कारंजा, खेडा मध्यम स्वरूपाचा. रेठाड, रिसोद मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून बुलढाणाकडे जोर जास्त आहे. लोणार, मेहकर, देऊळगाव, राजा, मोहोरा, चिखली जोरदार पाऊस. चिखली, मोटाळा, बुलढाणा, खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोद सर्वत्र जोर वाढत आहे. आणि मित्रांनो, खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे जर बघितलं तर जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जळगाव, भुसवळ, मुक्ताईनगर, चोपडा, माणेर, परोळा, एरंडोल, पाचोरा, भडगाव या ठिकाणी बघायला मिळू शकतोय.
धुळेमध्ये साखरीकडे जोर कमी आहे, मात्र धुळे, चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. आणि नंदुरबारमध्ये जर बघितलं तर नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये ढगाळ होऊन राहील. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. नंदुरबार, शहादा, तळोदा, कलकुआ, कणी, नावपूर, विसरवाडी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.